नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आता श्री आणि सौ मूळशी अशी स्पर्धा सुरू झालेली आहे. त्या स्पर्धेमध्ये 6 जणांच्या जोड्या सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यामध्ये आता इकडे ऋषिकेश जानकी, त्याचबरोबर रणदिवे फॅमिलीतील 3 जोड्या म्हणजे ऋषिकेश जानकी, ऐश्वर्या सारंग आणि अवंतिका सौमित्र, ह्या तिघांच्याही जोड्या सिलेक्ट झालेल्या असतात. आणि ऐश्वर्या सारंगची तर कशी वाट लागणार असते, कारण ही साधी सुधी स्पर्धा नसते, तर श्री आणि सौ अशी स्पर्धा आहे. म्हणजे दोघांनी मिळून काम करायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये खरं तर मजा येणार असते. आता पुढचा राऊंड होणार असतो, त्यासाठी अगदी महाराष्ट्रीयन असा पोशाख दिलेला असतो. त्याच्यामध्ये धोतर असतं, त्याचबरोबर कुर्ता असतो आणि इकडे बायकांना नऊवारी साडी असा हा पोशाखाचा लुक असतो. तर याच्यामध्ये त्यांना खूप छान असं परफॉर्म करायचं असतं आणि मग हे सगळं दिलेलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी फेरी असते, हे सगळं होणार असतं ते फक्त असं होणार नाही, तर खूप जबरदस्त पद्धतीने सरप्रायझिंग पद्धतीने होणार असतं. पुढच्या फेरीमध्ये काय होणार आहे याबद्दल कुणालाही कल्पना नसते. जेव्हा तुम्ही तिथे स्टेजवर जाल तेव्हाच तुम्हाला ते कळणार असतं. परंतु ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे चिटर ऐश्वर्याने एक प्लॅन केलेला असतो आणि तिने जे आयोजक असतात त्यातल्याच एका माणसाला फोडलेलं असतं आणि त्याला तिने सांगितलेलं असतं की फेरी कुठली होणार आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि त्याचबरोबर त्यासाठी मी तुम्हाला 2 लाख रुपये देणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तिथं दिलं जाणार आहे ते म्हणजेच माझ्या कंपनीमध्ये जॉब, असं तिनं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, ऐश्वर्याला तिथे काम करायचं असतं, तेव्हा मात्र खूप मजा येणार असते. कारण ऐश्वर्या कशी आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. तिला काय बनवता येतं याबद्दलही आपल्याला बरीच माहिती आहे. ऐश्वर्या कशा पद्धतीचा स्वयंपाक करते, तिला काहीही बनवता येत नाही. तर हे सगळं पाहायला मिळणार आहे. इथे वेगवेगळे टास्क असणार आहेत आपल्या मुलांना तयार करणं स्कूलसाठी. त्याचबरोबर महत्त्वाचा टास्क असणार आहे तो म्हणजे इथे दोघांनी एकत्र येत ज्या गोष्टी केल्या जाणार आहेत त्या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. म्हणजे तुमची जोडी एकत्र येत काय करणार आहे ही खूप मोठी गोष्ट तिथे ठरणार आहे. तुमचा पार्टनर तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो, तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकता, तुमचा पार्टनर तुमच्या योग्यतेचा आहे का, तुम्ही पार्टनरला कशा प्रकारे समजून घेता, या सर्व गोष्टी इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर सगळ्यांना सांगितलेलं असतं, सगळेजण घरी गेलेले असतात आणि आता वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्पर्धा होत असतात. इंटरनेटवर आपल्याला कळतच असतं. आणि मग ऐश्वर्या सारंग सगळेजण, आता ऐश्वर्या तर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की मला तर तो आयोजक सांगणार आहे. पण ऐनवेळी तिथं गोंधळ होतो. आयोजकाने सांगितलेलं असतं एक आणि तिथे स्पर्धेच्या दिवशी वेगळाच गोंधळ होतो. आणि स्पर्धेच्या दिवशी घडतं असं की आयोजकाने जे सांगितलेलं असतं ते तिथं होतच नाही. आणि तिथं घडतं असं की ऐश्वर्या तोंडावर पडते, कारण स्पर्धेच्या दिवशी तिथे त्यांनी महाराष्ट्रीयन थाळी बनवायला सांगितलेली असते आणि ऐश्वर्याला मात्र ते अजिबातच जमत नसतं. कारण ऐश्वर्या आणि स्वयंपाक या सगळ्याचा दूरपर्यंत संबंध नसतो. कारण ऐश्वर्याने कधी स्वयंपाक केलेला नसतो आणि तिला त्या गोष्टी जमतही नसतात. जानकी ऋषिकेश मात्र खुश होतात, कारण त्यांना दोघांनाही त्या गोष्टीची आवड आहे. आणि जानकी तर फक्त स्वयंपाकच करत नाही, तर ती तर अन्नपूर्ण आहे. इकडे अवंतिकाचं असं म्हणणं असतं की तिला एवढा स्वयंपाक जमत नाही, पण जो खाण्यासाठी आपल्याला लागतो बेसिक गोष्टी ज्या असतात त्या मात्र तिला छान पद्धतीने करता येत असतात. त्यामुळं सौमित्र आणि अवंतिका पण खुश असतात. खरं तर सौमित्र आणि अवंतिका या दोघांनी या स्पर्धेमध्ये जो भाग घेतलेला असतो तो ऐश्वर्याची वाट लावण्यासाठी घेतलेला असतो. आणि मग ते दोघं तर खुश होतात, कारण मागच्या वेळेस ऐश्वर्याने जे जेवण बनवलेलं होतं, म्हणजे ऐश्वर्याने जे बनवलेलं होतं चायनीज, ते चायनीज तर कुणीच खाल्लं नव्हतं. सारंगने पण ते चायनीज खाल्लं नव्हतं, तर आजी तर पळून गेलेली होती. या सर्व गोष्टी अवंतिका आणि सौमित्र या दोघांनाही आठवत असतात आणि ते दोघं जण पाहत असतात. आणि जानकीला तर माहिती असतं, पहिल्या दिवशी जेव्हा ऐश्वर्याला सुमित्राने पोळ्या करायला सांगितलेल्या असतात गणपतीच्या वेळेस, त्यावेळेस तिने ज्या पोळ्या लाटलेल्या असतात ना त्या नाद खुळं असतात. म्हणजे कुणीही पाहत राहावं. अक्षरशः ती पोळी जर तिने बघितली
तर काय होऊ शकेल अशा पोळ्या लाटलेल्या असतात आणि सेम घडतं त्या स्पर्धेच्या दिवशी. ऐश्वर्या छान तयार होऊन आलेली असते. तिला असं वाटत असतं की तिने ज्या माणसाला पैसे दिलेले आहेत त्याने जे सांगितलेलं आहे तसंच होणार आहे. हा जो तिचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो तिथे नडतो आणि तिथेच तिची वाट लागते. कारण तिला वाटत असतं की आपण जे करणार आहोत ते एकच नंबर असणार आहे आणि ती ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाते. तिला असं वाटत असतं की मीच जिंकणार आहे, मीच हे सगळं करणार आहे, ही स्पर्धा माझ्यासाठीच आहे, या स्पर्धेची खरी मानकरी मीच आहे, हे बक्षीस ही मीच जिंकणार आहे, असं तिचं जे म्हणणं असतं तिथे आता ती नडलेली असते आणि तिथंच तिची वाट लागलेली असते. कारण तिनं जेवण बनवायला घेते, तिला कुठल्या पदार्थाला काय म्हणतात ही गोष्टही माहिती नसते आणि ती ऐश्वर्या आता सर्वांच्या समोर तिथं जेवण बनवायला गेलेली असते. ऐश्वर्याला प्रश्न पडत असतो की आपण काय करणार आहोत. आता त्यांचा राऊंड सुरू झालेला असतो कारण जानकी आणि ऋषिकेशचा 6वा नंबर असतो. पहिल्यांदा ऐश्वर्या आणि सारंग यांना साहित्य दिलं जातं. ते तिथं जाऊन त्यांच्या टेबलवरती बसतात. त्यानंतर सौमित्र अवंतिका, बाकीच्या 2-3 जोड्या आणि मग नंबर येतो तो म्हणजे जानकी ऋषिकेशचा. जानकी ऋषिकेश तिथे महाराष्ट्रीयन थाळी बनवायची असते. त्यासाठी जानकीने डोक्यात तिच्या फिट झालेलं असतं. आता महाराष्ट्रीयन थाळी म्हणजे काय बनवलं पाहिजे हे जानकीच्या डोक्यात फिट असतं. म्हणजे वरण भात हे महाराष्ट्रीयन थाळीमध्ये कंपल्सरी असलं पाहिजे, त्याचबरोबर पोळी असली पाहिजे, 2 भाज्या असल्या पाहिजेत, त्यासोबत तोंडी लावायला ठेचा असला पाहिजे, स्वीट काहीतरी पाहिजे. हे सगळं जानकी मन लावून करत असते आणि त्या पद्धतीनं जानकी भरभर तिला जे साहित्य हवं आहे ते साहित्य तिथून कलेक्ट करते आणि आपल्या टेबलवरती पोहोचते. पण इकडे ऐश्वर्याची मात्र तारांबळ उडालेली असते. तिला माहितीच नसतं की तिला साहित्य काय घ्यायचं आहे, आपल्याला बनवायचे काय. आणि त्याचबरोबर सारंगही तसंच असतो, त्यालाही काही माहिती नसतं स्वयंपाकातलं. म्हणजे व्यवहार ज्ञानाचा हा जो एक कॉमन सेन्सची गोष्ट असते तीच सारंगकडे पण नसते, त्यालाही कळत नसतं. इकडे ऋषिकेशला माहिती असतं की तो भाजीपाला आणत असतो, त्याला काहीच माहिती नसतं बाजारातून काय आणलं जातं, काय बनवलं जातं याबद्दल सारंगला काहीच माहिती नसतं. या उलट ऋषिकेश असतो, त्याला सगळं व्यवहार ज्ञान असतं. कुठल्या गोष्टी काय केल्या पाहिजेत, कशा केल्या पाहिजेत हे सगळं ऋषिकेशला माहिती असतं. त्यामुळे ऋषिकेश पण बरोबर तिथं जानकीला मदत करतो. कोणती गोष्ट घ्यायची आहे, काय करायचं आहे हे ऋषिकेश जानकीला तिथे सांगत असतो आणि जानकी ही त्या पद्धतीनं साहित्य घेत असते. अवंतिका सौमित्राने पण बेसिक साहित्य जे आहे त्यांच्या डोक्यात जे पदार्थ आहेत त्या पद्धतीचं साहित्य त्यांनीही घेतलेलं असतं आणि त्या पद्धतीनं त्यांनीही तयारी केलेली असते. पण आता सारंग आणि ऐश्वर्याची वाट लागत असते. जेवण बनवायला घेतलं जातं आणि ऐश्वर्या म्हणत असते की अरे मीठच राहिलं घ्यायचं आपलं, आपण जेवण बनवायला घेतलेलं आहे आणि आपल्याकडे बेसिक गोष्ट म्हणजे मीठ घेतलेलं नाही. त्याचबरोबर गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी गूळ किंवा साखर हे दोन्ही तिने घेतलेलं नसतं आणि ती पूर्णपणे तोंडावर पडलेली असते. कारण महाराष्ट्रीयन थाळीमध्ये गोडाचा पदार्थ बनवणं गरजेचं आहे आणि जर मीठ नसेल तर महाराष्ट्रीयन थाळी पूर्ण होऊ शकत नाही. परंतु ऐश्वर्याची मात्र वाट लागलेली असते. सगळे स्पर्धक आपापले पदार्थ बनवायला सुरुवात करत असतात. परंतु ऐश्वर्या मात्र आता तिथे तोंडाकडे बघत राहते कारण तिच्याकडे तसं काहीच नसतं जे ती बनवू शकेल आणि तिची आणि सारंगची वाट लागलेली असते. आणि हा जो राऊंड असतो यामध्ये ऐश्वर्याला काहीच मार्क मिळत नाहीत कारण तिचा आणि स्वयंपाकाचा दूरपर्यंत संबंध नसतो आणि सगळ्या लोकांच्या समोर ऐश्वर्याचं हसू झालेलं असतं आणि ऐश्वर्याची वाट लागलेली असते. सगळे अगदी ज्या माणसाला ती पैसे देणार असते तो सुद्धा तिला हसत असतो आणि पहिल्याच दिवशी तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारलेले असतात सारंग आणि ऐश्वर्याने. तेव्हा मात्र आयोजक असतात त्यांना बोललेले असतात की खरंच तुम्ही नवरा बायको शोधताय, आम्ही सरप्राईज आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही आम्हाला विचारताय की नक्की काय काय होणार आहे ते सांगा, त्यातच आम्हाला कळलेलं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि तिथेच ऐश्वर्याची वाट लागलेली असते आणि आता ऐश्वर्या तिची अक्कल नको त्या ठिकाणी पाजळत असते आणि त्यामुळं ती तोंडावर पडत असते. खरं तर अवंतिका आणि सौमित्र यांनीही खूप छान पद्धतीचं जेवण बनवलेलं असतं आणि त्यांनीही चांगलीच बाजी मारलेली असते आणि तर ऐश्वर्याचा मात्र अगदी वाट लागलेली असते आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं की आपण हे सगळं काय केलेलं आहे. कारण आजपर्यंत आपण कुठलीच गोष्ट व्यवस्थित केलेली नाही, लक्ष दिलेलं नाही. आणि मग या राऊंडमधून ऐश्वर्या बाहेर पडते आणि तिला स्वतःचीच लाज वाटत असते. पण तिनं त्या सगळ्या गोष्टीचं ब्लेम सारंगला देत असते. तुमच्यामुळे झाले सारंग, जराशी अक्कल नाही आहे, तुम्हाला जराही कळत नाही आहे. तो ऋषिकेश सौमित्र बघा किती मदत करत आहे, त्यांनी सगळं जिंकलेलं आहे.
असं ती बोलत असते आणि त्याच वेळी जानकी तिथे येते आणि म्हणते, अगं गॅसच्या समोर उभं राहायचं तर तुला माहिती आहे का? आणि तू सारंग भाऊजींना बोलत आहे, कारण सारंग भाऊजींनी कधी जेवण बनवलेलंच नाही आणि या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तू आलेली आहेस ना, आणि तू सारंग भाऊजींना आणलेलं आहे. कारण यामध्ये जे जेंट्स आहेत त्यांनी फक्त बायकांना मदत करायची होती, कारण स्वयंपाकासाठी काय लागणार आहे हे तुला कळत नव्हतं आणि तू सारंग भाऊजींचा अपमान करत आहे. असं म्हणत आता जानकीने तर ऐश्वर्याच्या जखमेवर चांगलंच मीठ चोळलेलं असतं आणि जानकी म्हणालेली असते की काहीही झालं तरी ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत, एवढं लक्षात ठेव. असं म्हणत जानकीने चांगलाच टोला लगावलेला असतो आणि ऐश्वर्याला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. जानकीने दाखवून दिलेलं असतं की ती आणि ऋषिकेश काय करू शकतात, कारण जानकीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता हे सगळं जे करायचं आहे ते शेतकऱ्यांसाठी करायचं आहे. एकदा का ही स्पर्धा ऐश्वर्या आणि सारंग जिंकले तर त्यांचं जे ॲप आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही आणि ते ॲप पुढे येणार असतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होणार असतं. त्यामुळं ही स्पर्धा आपल्याला जिंकायचीच आहे असं जानकीने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी जानकीचे प्रयत्न सुरू असतात. म्हणून जानकी जीवाची बाजी लावून सर्व ते लढत असते आणि सगळं करत असते. फायनली पहिल्या राऊंडमध्ये तर जानकी आणि ऋषिकेशने बाजी मारलेली असते आणि ऐश्वर्याची वाट लावलेली असते. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.